आहे, आईनं गर्भात दिलेले संस्कार आहे, आईनं गर्भात दिलेले संस्कार आहे. भागवत कुछ काही सांगून जात आहे, रामायण दिशा देऊन जात आहे. कुटुंब व्यवस्थापन कसं असावं ते या भावंडाकडे बघावं. गतीर परिवार म्हटलं मग त्यामध्ये भगवान महाराज असतील, सगळी जेवढी गतीर परिवार आहे ही सगळीची सगळी माणसं एका हुनी बळी रे. पारमार्थिक क्षेत्रामध्ये त्याचं कारण काय? हे डीएनए आमच्या रक्तात आहे, हे डीएनए आमच्या रक्तात आहे. म्हणून संस्कार हे रक्तात असावे लागतात. ते बाहेरून आयात नाही करता येत, बाहेरून आयात नाही करता येत. आणि केलाही प्रयत्न तरी ते टिकाऊ नसतात, ते दिखाऊ असतात. काय काय ते टिकाऊ नाही, ते दिखाऊ असतात. या परिवाराच्या जीवनातला परमार्थ टिकाऊ आहे, दिखाऊ नाही. आजपर्यंत मी बोलून गेलो, परमार्थाचा बाजार नाही केला. सुकेनेकर साक्षी आहे तुम्ही. काय दिलं कीर्तनकाराला, काय दिलं गायक वादकाला 7-7 दिवसाचा आपण? मला वाटतं नाही परवडलं. पण कधी मुखातून एक शब्द सुद्धा या देव माणसानं कधी काढला नसेल. आपण सगळी जण इथं बसलात, परमार्थ परमार्थ केला. जिभेवर सरस्वतीचं वास्तव्य. कीर्तनकार किती उंचीचा आहे, किती अभ्यासपूर्ण आहे, त्याच्या शब्दाला प्रमाण होतं, शब्दाला प्रमाण होतं. गुरुजींनी सांगितलं की मला पहिल्यांदा त्याने त्या भागामध्ये व्यासपीठावर बसवलं प्रवचनाला, आभाळेवाडीला, म्हणजे तुमच्याकडेच, बरोबर. म्हणजे आभाळेवाडीला पहिल्यांदा गुरुजींना तिथं जागा दिली. याचा अर्थ जे आपणाशी ठावे ते इतरांना द्यावे. किंवा तुकोबराच्या उक्तीप्रमाणे ज्या रसाचं रसपान मी केलं तो रस वाटी तो अनिका आणि घ्याने होऊ नका रान भरी. म्हणजे जे आपल्याला मिळालं ते इतरांना देत राहणं. कीर्तनकार किती उंचीचा आहे, त्याचा अभ्यास, त्याचा ताल, स्वर, लय काय असेल कधी नाही पाहिलं या माणसाला. उलट पाठवून शाबासकीची थाप मारायची. ते म्हणायचे महाराज सुंदर आहे बरं का तुमचं व्याख्यान, अभंग सोडवण्याची पद्धती फार गोड आहे बरं का, तुमचा शब्दपट फार चांगला आहे, पण थोडीशी ताला स्वराची जरा तयारी करा. मला दिलेलं इंटिमेशन सुरुवातीचं, मला रामकृष्ण हरी सुद्धा म्हणता येत नव्हतं बरं का, अजिबात नाही. पण अशा चांगल्या लोकांचा संग मिळत गेला आणि गुरुजींनी त्यांच्या मनातलं माझ्या समोर मांडलं. ते म्हणले ज्या कीर्तनकाराच्या कीर्तनाला गतीर महाराजाची साथ मिळाली तो कीर्तनकार आजही मोठा झाला आणि उद्याही मोठा असेल. काय विशेष आहे हो, हे अनुभव आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, आज जर एखादा वक्ता कीर्तनाला उभा राहिला असेल तर गुणीजन त्याचं अस्तित्व प्रस्थापित करण्यासाठी वक्त्याचा कचरा करायला मागे थांबत नाही. काय हे अनुभव आम्ही घेतले, स्वतःचं अस्तित्व. पण हे उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, ती उपाधी नाही महाराज जीवनामध्ये स्वीकारायची. त्याचं उत्तर जर म्हटलं तर शत्रुघ्न महाराज आहे, त्याचं उत्तर शत्रुघ्न महाराज आहे. कुठल्याही प्रकारच्या आडेवेडे नाही. अजून पुढे जाऊन सांगतो ना, पंक्तीत जेवणाला बुवा लोकांचे, आमच्या लोकांचे किती चाव असतात, पण कुठल्याही प्रकारचे चाव न करता बेचावी सगळ्या वस्तू सेवन केल्या तरी तक्रार नाही. हेच पाहिजे का तेच पाहिजे. परमार्थ अशाच लोकांचा सिद्धीत जातो. जग स्वीकारो ना स्वीकारो, देव स्वीकारतो. अशा लोकांची साधना. तुम्ही आपण सगळे टाळ घेऊन उभे आहात आणि ही आचारसंहिता मला जास्त सांगायची गरज नाही, कारण ही प्रातस्मरणीय आदरणीय गुरुवर्य माधव बाबांच्या चरण कमलानं पदस्पर्शानं पुनीत झालेली भूमी आहे. ही संस्काराची दिशा दीक्षा भूमी आहे. आणि याच भूमीमध्ये एकत्र कुटुंब पद्धती, गावामध्ये मुरलेला परमार्थ आणि त्या परमार्थाचं दिग्दर्शन करत असताना निष्काम केलेली सेवा, त्या सेवेची फलश्रुती आज आमच्या वारकरी संप्रदायामध्ये एक पोकळी निर्माण झाली. हा देव माणूस काळाच्या पडद्याआड गेला, देवानं अन्याय केला, क्षणोक्षणाला पदापदाला तक्रार केली भगवंताकडे, देवा तुझ्या दरबारात न्याय नाही रे, तुझ्या दरबारात न्याय नाही. चांगल्या चांगल्या
वारकऱ्यांच्या जीवनामध्ये तू त्रास दिलास आणि चुकीच्या लोकांना तू डोक्यावर घेतलंस रे. जनाबाईचं गोड असे टिपण आहे ना महाराज. जनाबाई बोललीस ना देवा, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा चांगलं होतं तेव्हा समाज देवाच्या संबंधानं तसं बोलतो. वाईट करून एखाद्याचं वाईट झालं तर माणसं म्हणतात आयुष्यात कधी त्याला चांगलं करता आलं नाही, त्याचं चांगलं कसं होईल. पण ज्या दिवशी चांगलं करून वाईट होतं त्या दिवशी समाज देवाला नाव ठेवतो, देवाला नाव ठेवतो. आज 1 वर्ष झालं महाराजांच्या जाण्याची, निधनाची वार्ता उभ्या महाराष्ट्रातील सर्व वैष्णव वारकऱ्यांच्या कानावर पडली आणि असं मनाला वाटलंच नाही का महाराज आपल्यातून गेले. महाराज आपल्यातून गेले असं वाटलंच नाही. कारण कुठल्याही प्रकारची शारीरिक व्याधी आणि त्याचा त्रासही महाराजांना कधी नव्हता. रात्र जागून काढली या माणसानं. कीर्तनाला साथ त्यांनीच करायची, काकडा भजनही त्यांनीच म्हणायचं आणि हरिपाठाच्या बाबतीत तर नाद खुळा काम होतं या माणसाचं. हरिपाठ ऐकायला आम्ही तास आधी येऊन बसायचो. कीर्तनाची वेळ असेल तेव्हा असेल, पण गतीर महाराजांचा हरिपाठ आणि त्यांच्या चाली, त्यांच्या पावल्या मनाला वेळ लावून जायच्या. मनाला वेळ लावून जाणार हे गोड असं व्यक्तिमत्व देवानं या पवित्र असणाऱ्या नात्याची चोरी केली. वारकऱ्यांच्या जीवनातला हिरा हरपला. देवा खरंच तुझ्या दरबारात न्याय नाही रे, खरंच तुझ्या दरबारात न्याय नाही. अरे ज्यांची अपेक्षा मरणासाठी समाज करतो त्यांना कुठल्याही प्रकारचं खडकी आपटल्या होई नाही. मग त्यालाच म्हणावं लागतं करडीला नाही किडा, वक्त्याला नाही पिडा. ज्याच्या संबंधानं समाजाला ज्याचा त्रास आहे ती माणसं आजही जशीची तशी आहे. आणि ज्या माणसाचं व्यक्तिमत्व माणसाला हवंसं वाटतं ती माणसं देवा या जगात जास्त दिवस का ठेवत नाही. खरंच सांगू, प्रसाद थोडाच असतो, त्याची चव वेगळी असते. गुरुजी तुम्ही नेहमीच सत्यनारायण पूजा अन्य गोष्टी करत असताना विधी आणि त्या विधियुक्त काम करत असताना जेव्हा तुम्ही त्याचा प्रसाद बनवतात तर तो प्रसाद देताना फार थोडा दिला जातो, पण जणू काही 10 दिवसाची भूक भागते तो प्रसाद खाल्ल्यानंतर. त्याची चव वेगळी असते. तशी काही माणसं आयुष्याच्या वाटेवर फक्त प्रसादासारखी मिळतात. त्यात माझे शत्रुघ्न महाराज प्रसादासारखे मिळाले, चव ठेवून गेले. चव जशीची तशी त्यांची शिल्लक आहे, त्यांचं कर्तृत्व शिल्लक आहे, कार्य शिल्लक आहे. म्हणून नेहमीच आम्ही ऐकत आलो माणूस किती दिवस जगला याला किंमत नाही, जगून केलं काय त्याला किंमत असते. मग काय केलं या माणसानं? आयुष्याच्या वाटेवर फक्त आणि फक्त उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा येथे उपकारासाठी आणि घर जावे. थोड्या दिवस राहायचं, पण थोड्या दिवस राहून कुछ काही करून जायचं. किती गोड जीवन होतं या देव माणसाचं. मला जास्त कीर्तन वेगळं करायचंच नाही आज. मला दृष्टांत सिद्धांत दादांत मांडून टाइमपास करायचाच नाही आज. मला या माणसाचं जीवनपट तुमच्या समोर मांडायचं आहे. जीवन कसं असावं? पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलावायचा. त्याचं उत्तर कंसात दिलं तर शत्रुघ्न महाराज योगी बिन चुकारी आहे. म्हणजे
माणूस जिथं जाईल तिथं इन्व्हॉल्व होता आलं पाहिजे. अडाण्यात अडाण्यासारखं, शहाण्यात शहाण्यासारखं, ज्ञानात ज्ञानासारखं, मनात पोरात पोरासारखं जीवनच असं गोड होतं. हसतमुख पडलेला चेहरा आयुष्याच्या वाटेवर तुम्ही गतीर महाराजांचा ज्यांना ज्यांना भेट झाली असेल त्यांनी पडलेला चेहरा कधीच पाहिला नाही या माणसाचा. चेहऱ्यावर कायम हास्य, नाराजीच नाही. नाराजी का नाही? या माणसाने जिवंतपणी मरण पाहिलं असेल, त्यांना त्यातला आनंद कळाला असेल आणि ते आनंद असू जीवनामध्ये डोळ्यावर अखंडत्व चेहऱ्यावर होती या माणसाच्या.